रामदासपेट इलाके में देर रात हुए ऑडी कार मामले की पूरी जांच भले ही पुलिस कर रही है, लेकिन मामला बड़े नेता के बेटे से जुड़ा होने पर अब राजनीति गर्मा चुकी है। सुषमा अंधारे ने एक बड़ा सवाल करते हुए कहा है कि आखिरकार 1.5 करोड़ की गाड़ी की चाबी कोई अपने शराबी दोस्त को चलाने भला कैसे दे सकता है। 12:15 दरम्यान नागपूरच्या लाहोरी बार मध्ये रोनित, अर्जुन, संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे। हे सगळे मित्र त्यांचं खानपान झालं, पिणं खाणं झालं, विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं। म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं। आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली। तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला। त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी, त्याच्या सोबतच्या लोकांना चोप दिला, त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला। तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला। पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदासपेठमध्ये पुन्हा त्याने 3 गाड्या ठोकल्या। या 3 गाड्या ठोकताना त्यातली अजून एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती। जितेंद्र सोनकांबळे यांनी एफआयआर करायचा प्रयत्न केला, एफआयआर होत नव्हती, कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती। पण ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेम साठी तरी आमची कंप्लेंट करा, आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली। पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही। इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहे। आता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते, त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले, यांच्याकडे गाडीत होते। सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे? गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला, गाडी जागेवरच असणार, गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार। मग त्या गाडीचे डिटेल एफआयआर मध्ये का आले नाही? पीआय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत? मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, मेडिकल साठी 3ही लोकांना का पाठवलं नाही? फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं? संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही? जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं, 2 मेडिकल का केले तुम्ही? 3रं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक 3, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे। ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे, म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता। याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि नेग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये, की गाडी 150च्या वेगाने होती। एरवी आमचा 10ने वेग वाढला तर चलान फाडायला पोलीस तयार असतात, 150च्या वेगाने गाडी चालत होती। नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही, रॅश ड्रायव्हिंग मुळे हा अपघात झाला। या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे, पण ती गाडी तात्काळ गॅरेज मध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली। सोमवारी यावर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.